सगळ्यांना तुमचा प्रवास समजणार नाही आणि ते बिलकुल ठीक आहे. कारण हा प्रवास कदाचित सगळ्यांसाठी नाहीच. कधी-कधी लोकं तुमच्या क्लॅरिटीला ओव्हर थिंकिंग म्हणतील. तुमच्या आयुष्यातल्या बदलांना कन्फ्युजन म्हणतील. तुमच्या शांततेला कमकुवतपणा आणि तुमच्या शिस्तीला ॲटिट्यूड. कारण बऱ्याच लोकांना बदल अपेक्षितच नसतो. त्यांना त्यांचं आयुष्य जसं चाललंय तसंच सुरू ठेवायचं असतं. पण माझ्यासारख्या काही जणांनी कॉर्पोरेटमधल्या बोर्डरूम्स, डेडलाईन्स, स्ट्रॅटेजी, ग्रोथ प्रेझेंटेशन्समधून एक दिवस शांतपणे स्वतःकडे परत फिरण्याचा निर्णय घेतला. पळवाट म्हणून नाही, तर इव्होल्यूशन म्हणून. आणि हीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. आपला प्रवास आपणच ठरवू शकतो. आपल्यालाच त्यातील बारकावे समजू शकतात. म्हणून आज कोणी टाळ्या वाजवत नसेल, कोणी तुमचं काम नोटीस करत नसेल, कोणी तुमच्या बदलाचा अर्थ समजत नसेल, तरीही त्या दिशेकडे तुमची वाटचाल सुरू ठेवा. आणि एक गोष्ट विसरू नका, तुमचं आयुष्य या बदलांनी सुंदर होणार आहे. म्हणून स्वतःसाठीच टाळ्या वाजवा. स्वतःसाठी आणि स्वतःच्या मतांसाठी ठाम उभे राहा. आयुष्यात छोटे-छोटे पॉझिटिव्हज बदल घडवा. कारण हा खरा प्रवास आधी शांततेतूनच सुरू होतो आणि खरे बदल आधी स्वतःच्या आतच घडतात. म्हणून कीप शोइंग अप, कीप क्रिएटिंग, कीप चूजिंग युअर अवेकनिंग आणि आजपासून आपण स्वतःकडे परत फिरूया. लेट्स बी ह्युमन अगेन. मी आहे प्रियांका आणि हे आहे बोर्डरूम टू बान.